टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं भरपूर स्वागत आहे. ॲक्च्युली उद्या आहे वटपौर्णिमा. सो तुम्हाला मी दाखवेन की मी हैदराबादमध्ये माझी वटपौर्णिमा मी कशी साजरी करते. सो आज आहे मंडे ॲक्च्युली आणि उद्या ट्यूसडेला वटपौर्णिमा आहे. सो विचार केला आजपासूनच व्हिडिओ चालू करते. सो आज मी जाऊन सामान घेऊन येईन, पूजेसाठी काय काय लागेल ते, आणि त्याचबरोबर साडी कोणती घालायची हे पण डिसाईड करायचं आहे. सो चला मी तुम्हाला दाखवते. सो ॲक्च्युली साडी काढायची, साडी माझी बेडमध्ये आहे. सो मी सगळ्या साड्या म्हणजे माझे सगळे साड्या आणि किरणचे सगळे ट्रेडिशनल वेअर आम्ही बेडमध्ये ठेवतो. बेड हा आमचा कपाटसारखं ओपन होतं असा बेड आहे. सो ह्यातून मी साडी सिलेक्ट करून साडी काढते. सो आता मला हे सगळं काढायचं आहे. सो लेट्स सी. सो उघडलंय मी आता इथे साडी बघते कोणती घालू. सो ॲक्च्युली मी एक सजेशन द्यायचं म्हणजे मला देऊस वाटते की ज्या न्यू ब्राईड्स आहेत, म्हणजे ज्यांचं लग्न होणार आहे कमिंग इयरमध्ये, सो मी सजेस्ट करेन की प्लीज तुम्ही साड्या जास्त घेऊ नका लग्नाच्या वेळेस. कारण आय डोंट नो, म्हणजे आपल्यामध्ये मराठी महाराष्ट्रामध्ये तरी केळवण हा प्रकार असतो. त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे अशा साड्या भरपूर भेटतात ज्या आपल्याला रिलेटिव्स देत असतात, नातेवाईक. सो त्यामुळे अननेसेसरी आपण जास्त साड्या घेतो आणि ते घातल्या जात नाहीत. म्हणून मी तर सजेस्ट सगळ्या न्यू ब्राईड्सना करेन की प्लीज साड्या जास्त घेऊ नका. ॲक्च्युली मी पण जास्त साड्या नाही घेतल्या. मला मम्मी म्हणालेली की काही साड्या जास्त घेऊया नको, कारण आपल्याला ऑलरेडी भरपूर साड्या अशा भेटतात, नातेवाईक देतात जे जवळचे असतात. त्यामुळे मी पण जास्त साड्या नाही घेतल्या. पण नंतरला ज्या मला साड्या आल्या त्या सगळ्या मी शिवल्या, त्या ब्लाऊज शिवले बेसिकली. त्यामुळे माझ्याकडे आता भरपूर साड्या आहेत. माहीत नाही आता मी काय करू, कारण मी जास्त साड्या नाही घेत. मला साडी घालून आवडतं, बट परफेक्ट नेसता येत नाही आणि मला ती सांभाळता येत नाही. त्यामुळे मी ओकेजनली साड्या घालते. सो आता ओकेजन चांगलं आहे तो साडी काढते मी. बेसिकली माझा पॉईंट असा आहे की जास्त साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करू नका. आणि जर अजून तुम्हाला घालायची अशा वेगवेगळ्या साड्या, तर मम्मीचं ज्या साड्या त्या आपल्या साड्या. त्यामुळे मी असं सजेस्ट करेन की जास्त साड्यांमध्ये इन्व्हेस्ट करू नका बेसिकली. सो कोणती साडी नेसायची. सो मी लहानपणापासून मी मम्मीला पाहते हे वट सावित्रीची पूजा करताना, आणि प्रत्येक पूजेला मम्मी एक्साइटेड असायची. त्यामुळे मला तिला बघून असं वाटायचं की काही एक्साइटेड असते प्रत्येक वर्षी ही पूजा करते तरी. पण मला आता कळतंय की का मम्मी एवढी एक्साइटेड असायची. सो मी पण आता तेवढीच एक्साइटेड असते. सो हां सो मी विचार करते ही साडी घालायची, कारण ही एकदाच घातली लग्न झाल्यानंतर. गोल्डन साडी माझी फेवरेट आहे ही साडी. येस मी ही साडी घालणार. ॲक्च्युली ही साडी मला माझ्या मामाने लग्नाच्या वेळेस घेतलेली साडी आणि मला खूप आवडते. सो मी ही साडी घालते. गोल्डन छान आहे, जास्त ही हेवी पण नाही आहे, बट दिसायला खूप सुंदर आहे. सो साडी इज डन. तरी ऑप्शन्स बघूया का आपण. नको, मला असं वाटतं तीच बेस्ट आहे. सो ॲक्च्युली साड्या ठेवण्यासाठी मी ॲमेझॉनवरून असे काय बोलू शकतो, पाऊच बोलू शकतो या काय ऑर्डर केलेले. ते जेव्हा मी इथे शिफ्ट झाली तेव्हा बेसिकली ऑर्गनाईज करून तुम्ही ठेवू शकता तुमच्या साड्या. सो म्हणून मी ऑर्डर केलं आणि आय थिंक हे माझं बेस्ट डिसिजन होतं, कारण खूप इझिली सगळं छानपैकी साड्या राहतात
माझं म्हणणं असतं की आपण एवढं सगळं वस्तू विकत घेतो, एक्सपेन्सिव्ह वस्तू, म्हणजे साड्या महागच असतात बेसिकली. मला हे लग्नानंतर कळालं की साड्या पण इतक्या महाग असू शकतात. म्हणून मी मला असे कसंही ठेवलेलं आवडत नाही. सो म्हणून मी हे ऑर्डर केलेले. सो हे बेस्ट आहे. तुम्ही साड्या, ड्रेसेस, तुमचे कपडे ऑर्गनाईज करून तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता. सो मस्ट रिकमेंडेड. ॲमेझॉनवरती मी ते ॲमेझॉनवरून ऑर्डर केलं आहे. म्हणजे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो कशावरही तुम्ही ऑर्डर करू शकता. पेटीकोट. दुसरा दिवस आणि मी सगळं घरातलं काम आता आवरलं आहे. पटकन मी पण आता रेडी होते. पूजाची थाली पण सजवली आहे. ॲक्च्युली थोडं घाईघाईमध्ये मी सगळं करते म्हणून शूट नाही करत आहे. पण चला मी तुम्हाला पण दाखवते. हो, रेडी होते मी. मला मेकअप असा काही येत नाही, पण थोडंफार केलं पाहिजे स्पेशल दिवशी. ॲक्च्युली मी इकडे बघते कारण इकडे माझा मिरर आहे. मी नेहमीच घाईत असते कारण मी सगळं घराचं काम आवरून रेडी व्हायचं बघत असते. आणि आय डोंट नो, मला कधी वाटलं नव्हतं मी एक फाउंडेशनची बॉटल संपवेन, पण मी ह्या 2 वर्षात एक फाउंडेशनची बॉटल संपवली आहे. अच्छा, आधी किरण ओरडतील. सो चांगलं काय आता करत नाही. थोडंफार जस्ट सम लुक थोडं प्लेझंट दिसायला. कॉम्पॅक्ट. सो हा सगळं जो माझा आहे मेकअपचं सामान, तो ॲक्च्युली मी माझ्या लग्नात सगळं घेतलेलं. थोडंसं ब्लश. क्या कर रहे हो? वीडियो बना रहा है ना. जल्दी करो यार, टाइम हो रहा है. किरण ओरडत आहे, लवकर कर म्हणत आहे. पटापट करते. अजून जास्त काय आता करायला नाही भेटत आहे कारण ॲज युजल मला उशीर होत आहे. वो सक्षम नहीं रहा है मुझे. रेड लिपस्टिक सब कैसे लग रहा है मेरा मेकअप? इतना सुनो तो बिंदी भी कैसे लगाई देखो, आधा टूट गया मेरा बिंदी. नहीं यार, छोटा चाहिए तुझे? छोटा है मेरे पास. टिकली. सो आता मेन टास्क साडी खूप मुश्किल आहे. सो लावण्या ही मला साडी नेसवते. सो साडी नेसायला स्टार्ट करूया. सो माझी साडी रेडी आहे. ज्वेलरी अँड बँगल्स.
सो साडी झालेली आहे नेसून. सो मी रेडी झालेली आहे. पटकन 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 आता जाऊन पूजा करून घेते. तुम्हाला मी दाखवते मी इथे कुठे पूजा करते. आणि माझा पसारा बघा. आणि मी अशी रेडी झाली. माझ्या रूमची हालत बघा. काय करू नाही शकत. मम्मी तू बघत असेल तर प्लीज मला ओरडू नकोस. सो आम्ही निघालो आहे मंदिरमध्ये जायला, वडाची पूजा करायला. किरण, लावण्या आणि मला इथे मदत करायला. सो प्लेट माझी रेडी आहे. सो आहे साईबाबांचं. इकडे छोटंसं वडाचं झाड आहे. ॲक्च्युली इथे मोठे वडाचे झाड आम्ही भरपूर शोधलेले पण आम्हाला नाही भेटले. तर एक छोटंसं रोपटं भेटलेलं फर्स्ट इयरला. सो लास्ट 2 इयर्सपासून मी हाँ वो देखो ज़्यादा है. मी पूजा करून आली आहे आणि देवाची पण पूजा वगैरे केली. सो तुम्ही पाहिलं असेल ते रोपटं फार छोटं आहे, म्हणजे छोटंसं झाड आहे ते. ॲक्च्युली इथे आम्ही पहिल्या वर्षी जेव्हा मी करत होती तेव्हा आम्ही भरपूर ठिकाणी बघितलं मोठा झाड, बट आम्हाला कुठेच फार मिळालं नाही. मिळालं तर ते फार लांब लांब होतं घरापासून. सो मग किरणने हे मंदिरमध्ये हे झाड बघितलं होतं. ते छोटं होतं तेव्हा. आता तर ते थोडंसं मोठं झालं आहे, तर तेव्हा ते छोटं होतं. सो आम्ही आणि किरण असं म्हणाले एकमेकांना की ठीक आहे, जसं हे रोपटं आता छोटं आहे तसं आपलं नातं पण नवीन आहे. जसं जसं हे रोपटं मोठं होईल तसं तसं आपलं नातं पण जुनं होत जाईल, छान होईल. सो मला ते झाडाला बघून फार तेच वाटतं की 2 वर्ष निघून गेले. 2 वर्ष मी पूजा करते, 2 वर्ष झाले आमच्या लग्नाला आणि आता हे 3रं वर्ष चालू आहे. मी 3ऱ्यांदा पूजा केली. सो मला हे बघून फार छान वाटतं, इमोशनल वाटतं. सो ते झाड बघून मला बस असं वाटतं हे ते झाड खूप मोठं होऊ दे आणि आमचं नातंही असं छान खूप छान टिकू दे, छान राहू दे, बस अजून काही नाही. सो
आज ॲक्च्युली उपवास करतात भरपूर जणं. सो मी पण केला आहे उपवास. मी गेले 2 वर्ष उपवास करते. सो जोपर्यंत मी करू शकते तोपर्यंत मी ट्राय करते उपवास करायचं. सो लेट्स सी. आणि आता जे हे रेडी झाली आहे सो ते आता चेंज करून कामाला पण बसायचं आहे. सो पटकन चेंज करून कामाला बसते. सो आजच्या दिवसात बस एवढंच होतं, अजून काही नाही आहे. सो ठीक आहे. सो मी हा व्हिडिओ आता इथेच संपवते आणि मला नक्की सांगा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि कशी वाटली माझी छोटीशी पूजा. वटपौर्णिमेची पूजा कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगा. आणि हा मला अजून आयडिया तुम्ही द्या की मी जर काही चुकीचं पूजा केली असेल तर प्लीज मला नक्की सांगा. सो तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या, भेटूया लवकरच. बाय. आणि प्लीज लाईक अँड शेअर करा. हां, चला बाय.